यानंतर एक मोठी बातमी कर्मचाऱ्यांसाठी, कारण येत्या बजेटमध्ये पेन्शनची रक्कम वाढवण्याबाबत मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे। ईपीएस अंतर्गत मिळणारं किमान निवृत्ती वेतन 1000 रुपयांवर 7500 रुपये करण्याची मागणी करण्यात आली आहे। केंद्र सरकार देखील या मागणीवर विचार करत असल्याची माहिती आहे। पेन्शनधारकांसाठी राज्य व केंद्र सरकार दोन्ही सरकारच्या माध्यमातून अतिशय मोठे खुशखबर आता आली आहे। हो पेन्शनधारकांनो, बघा, तुमच्या गेल्या कित्येक वर्षांच्या मागण्या आता सरकारच्या माध्यमातून मान्य करण्यामध्ये आल्या। बघा, तुमच्या जे काय मागण्या होत्या की आमची पेन्शन वाढ झाली पाहिजे, त्यासुद्धा मागणीमध्ये आता सरकारने भरारी दिली आहे। म्हणजे की तुमचे पेन्शनसुद्धा आता वाढवण्यामध्ये येत आहे। ह्या 5 मागण्या पेन्शनधारकांच्या आता सरकारच्या माध्यमातून मान्य करण्यामध्ये आल्या। बघा, पेन्शनधारकांच्या सर्व मागण्या सरकारने मान्य केल्या असून येणाऱ्या 25 तारखेपासून नवीन नियमांचा लाभ मिळवण्यास सुरुवात होणार आहे। प्रलंबित पेन्शन वाढ आणि आरोग्य सुविधांसारख्या महत्त्वाच्या मागण्या पूर्ण झाल्याने निवृत्ती वेतनधारकांमध्ये मोठा आनंद आता पसरला आहे। केंद्र आणि राज्य सरकारच्या एकत्रित निर्णयामुळे पेन्शन वाढीचा मार्ग आता पूर्णतः मोकळा झाला। म्हणजे की बघा, गेल्या कित्येक वर्षभरापासून तुम्ही पेन्शन वाढण्याची वाट बघत होता। आता राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोन्ही सरकारच्या माध्यमातून 5 मोठे निर्णय मान्य करण्यामध्ये आले आहे। बघा, राज्यभरातील निवृत्त पेन्शनधारक किंवा वेतनधारक कॅबिनेट बैठकीमध्ये यांच्यासाठी सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला। गेल्या 10 वर्षांमधील सर्वात मोठा विजय आज मानला जात आहे। पहिल्या टप्प्यामधील राज्यातील लाखो पेन्शनधारकांना या वाढीचा थेट फायदा आता मिळणार आहे। क्लास 1 ते क्लास 4 अशा सर्व सरकारी सेवेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी ही मोठी गुड न्यूज आहे। महागाईच्या काळात पेन्शन अपुरी पडत असल्याने केलेली मागणी अखेर सरकारच्या माध्यमातून आता पूर्णतः मान्य झाली आहे। मग आता तुमच्या मनामध्ये नक्कीच प्रश्न पडला असेल की कोणत्या मागण्या सरकारच्या माध्यमातून मान्य करण्यामध्ये आल्या आहे। बघा पेन्शनधारकांनो, आता या ठिकाणी या 5 मागण्या सरकारने मान्य केल्या। त्या मागण्या आता अगदी आपण 2 मिनिटांमध्ये पाहून घेणार आहोत। तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी आता सरकारच्या वतीने देण्यामध्ये आली। निवृत्त वेतनधारक, बघा, आता या ठिकाणी यांच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे। जे या ठिकाणी निवृत्ती वेतनधारक आहे त्यांच्या खात्यामध्ये वाढीव रक्कम जमा होणार असल्याने त्यांचे आर्थिक प्रश्न सुटायला आता मदत होणार आहे। शासनाच्या नवीन नियमानुसार येणाऱ्या 25 तारखेपासून ही सुधारित पेन्शन टप्प्याटप्प्याने वितरित केली जाणार आहे। लक्षामध्ये घ्या, 2025 साली पण या ठिकाणी निर्णय घेण्यामध्ये आला नव्हता। आता 2026 सुरू आहे। बघा, तर कित्येक महिन्यानंतर सरकारच्या माध्यमातून या निर्णयाला आता मान्यता देण्यामध्ये आली आणि 5 निर्णय पेन्शनधारकांसाठी महत्त्वाचे आता सरकारने घेतले। त्यांच्या मागण्या आता सरकारच्या माध्यमातून मान्य केल्या जात आहे, ज्याची माहिती अधिकृत बघा परिपत्रकाद्वारे देण्यामध्ये आली आहे। आर्थिक विवसनेत असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना यामुळे मोठा आधार आता मिळणार आहे। बघा, आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून मागण्या मान्य झाल्या, तर कोणते मागणे मान्य झाले हे आता आपण बघणार आहोत। बघा, लक्ष देऊन बघा, पहिली मागणी प्रलंबित पेन्शन वाढ लागू करणे। हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं। अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पेन्शन वाढीच्या मागणीला आता यश आले आहे। केंद्र आणि राज्य सरकारच्या समन्वयातून यासाठी विशेष निधीची तरतूद करण्यामध्ये आली आहे। वाढीव पेन्शनमुळे ज्येष्ठ नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण व्हायला आता मदत होणार असून त्यांना सन्मानाने जगता येईल। ही वाढ सरकारी कर्मचाऱ्यांच्या दीर्घकालीन संघर्षाचे फळ आहे। बघा, जे काय या ठिकाणी तुम्ही मागणी केली होती ती मागणी आता पूर्ण झाली। सरकारच्या माध्यमातून हे 5 निर्णय घेण्यामध्ये आले आणि बघा, या मागण्या सरकारच्या माध्यमातून मान्य करण्यामध्ये आले आहे। अनेक मोर्चे आणि अनेक वेदनानंतर सरकारला आता जाग आली आहे। ही पेन्शन वाढ आता प्रत्यक्ष अंमलामध्ये येणार आहे।
चुकीच्या मार्गाने पेन्शन घेणाऱ्यांना बघा वगळून फक्त पात्र निवृत्ती वेतनधारकांनाच याचा लाभ मिळणार एवढं मात्र लक्षामध्ये ठेवा. नियमांचे पालन करणाऱ्या सर्व पेन्शनधारकांसाठी ही योजना अत्यंत फायदेशीर आता असणार आहे. हे स्वतः आता राज्य सरकारच्या वतीने व केंद्र सरकारच्या वतीने सांगण्यामध्ये आलं. बघा पात्रतेचे निकष पूर्ण करणारे सर्वजण आता या लाभासाठी पात्र असणार हे सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यामध्ये आलं. बघा निवृत्त वेतनधारकांना येणाऱ्या समस्यांबाबत सरकार संवेदनशील असून भविष्यामध्ये अशाच प्रकारे मदत केली जाईल. पेन्शनधारकांच्या आरोग्याच्या समस्या सोडविण्यासाठी देखील विशेष तरतूद करण्यामध्ये आली आहे. आता प्रत्येक निवृत्त वेतनधारकाला आपल्या हक्काचे पैसे वेळेत मिळणार आहे. प्रशासकीय स्तरावर यासाठी सर्व तयारी सुरू करण्यामध्ये आली. म्हणजे की बघा सरकारच्या माध्यमातून या 5 मागण्या मान्य करण्यामध्ये आला आणि तुमची पेन्शन आता तुम्हाला वेळोवेळी मिळणार आहे. मागे जवळपास 10 ते 15 दिवस लेट होत होतं, परंतु आता वेळेवर तुम्हाला पेन्शन मिळणार आहे. हे निर्णय डायरेक्ट आता राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आले आहेत. तर मग दुसरा निर्णय अतिशय महत्त्वाचा आहे. बघा दुसरी मागणी जी महत्त्वाची आहे, जी तुम्हाला जाणून घ्यायची आहे बघा ती म्हणजे की घरी येऊन जीवन प्रमाणपत्र भरून घेणे. बघा प्रत्येक बँकेतील कर्मचारी ठराविक कालावधीत घरी येऊन जीवन प्रमाणपत्र भरून घेतील अशी सोय केली आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिकांना बँकेमध्ये फेरा मारण्याची गरज आता पडणार नाही. सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे पेन्शनधारकांचा वेळ आणि श्रम आता वाचणार आहे. घरबसल्या प्रमाणपत्र सादर केल्याने ज्येष्ठ नागरिकांची मोठी गैरसोय आता दूर करण्यामध्ये येणार आहे. बघा सरकारच्या माध्यमातून या मागण्या आता पूर्ण करण्यामध्ये येत आहे आणि चांगला दिलासा आता पेन्शनधारकांसाठी सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये येत आहे. आता तिसरी मागणी स्पष्टपणे तुम्ही पाहून घ्या. बघा आता या ठिकाणी जर तुम्हाला मुले सांभाळत नसतील तर बघा संपत्ती परत मिळवण्यासाठी नवीन कायदासुद्धा आता सरकारने सुरू केला. जर तुमचे मुले तुम्हाला सांभाळत नसतील तर तुम्ही आता संपत्ती परत मिळवू शकता असा नवीन कायदा आणण्यामध्ये आला आहे. बघा अशा प्रकारे पेन्शनधारकांच्या सुरक्षिततेसाठी सरकारने ठोस पावले आता उचलल्याचं दिसत आहे. ज्येष्ठ नागरिकांनी स्वाभिमानाने जगण्यासाठी हा कायदा एक महत्त्वाचे शस्त्र आता ठरला आहे. मुलांच्या वर्तणुकीमुळे होणाऱ्या त्रासावर हा उपाय आता नक्कीच प्रभावी असणार आहे. हे निर्णय आता डायरेक्ट राज्य सरकार आणि केंद्र सरकार अशा दोन्ही सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आले. आता बघा चौथी मागणी अतिशय महत्त्वाची आहे जे की सरकारच्या माध्यमातून मान्य करण्यामध्ये आले आहे. बघा तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी आजचीही म्हणावी लागेल. तर मग चौथी मागणी म्हणजे आयुष्यमान कार्डाद्वारे 5 लाख रुपयांपर्यंत तुम्हाला मोफत उपचार दिले जाणार. बघा आयुष्यमान काढल्यास 5 लाख रुपयांपर्यंतचा दवाखान्याचा खर्च मोफत केला जाणार आहे. यामुळे आता औषधांचा आणि उपचारांचा खर्च पेन्शनधारकांच्या खिशातून जाणार नाही. आरोग्य सुविधा मोफत मिळाल्याने निवृत्त पेन्शनधारक किंवा वेतनधारकांवरील मोठा आर्थिक ताण आता हलका होणार आहे. आरोग्य कार्ड हे पेन्शनधारकांसाठी एक वरदान आता ठरणार आहे. कारण की लक्षामध्ये घ्या जवळपास 1 लाख नाही तर 5 लाख रुपयांपर्यंत तुम्हाला मोफत सुविधा आता बघा कोणताही दवाखाना असो खाजगी किंवा सरकारी या दवाखान्यांमध्ये तुम्हाला आता लाभ मिळणार. फक्त या ठिकाणी सरकारची मान्यता त्या दवाखान्याला प्राप्त असायला पाहिजे. आता बघा वाढत्या वयानुसार आजारपण वाढत असल्याने ही आरोग्य सेवा अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. सरकारकडून यासाठी लवकरच्या ठिकाणी कार्डाचं वाटप सध्या केलं जात आहे आणि या ठिकाणी काहींना जर कार्ड भेटलं नसेल तुम्हाला लवकरच कार्ड मिळून जाईल. फक्त तुम्हाला काही कामे या ठिकाणी करून घ्यावी लागणार. बघा तुम्हाला सर्वात प्रथम कॉम्प्युटरच्या दुकानामध्ये जावे लागणार आणि स्पष्टपणे तुम्हाला सांगायचं आहे की आम्हाला या ठिकाणी आयुष्यमान कार्ड पाहिजे आहे. या कार्डच्या आधारावर तुम्ही कोणत्याही मोठ्या शस्त्रक्रिया ज्या की 5 लाख रुपये लागतात किंवा 4 लाख रुपये लागतात असे पैसे आता सरकारच्या खिशामधून निघणार आहे. ही सुविधा मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता तातडीने करून घ्या जेणेकरून तुम्हाला नक्कीच या ठिकाणी लाभ आता मिळत आहे. पेन्शन वाढीसोबतच इतर सामाजिक सुविधांचा लाभ घेण्यासाठी प्रशासनाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे.
वयाची 60 ते 100 वर्षापर्यंतच्या पेन्शनधारकांना ही वाढ आता लागू होत आहे. आतापर्यंतच्या माहितीनुसार पेन्शन रकमेमध्ये मोठी वाढ होणार असून याची अंमलबजावणी येणाऱ्या 25 तारखेपासून होणार आहे. प्रशासनाने या प्रक्रियेला गती दिली आहे. बघा, पेन्शन वाढीच्या या प्रक्रियेत सहभागी होताना आपली बँक माहिती अपडेट ठेवावी. सरकारच्या JR-नुसार ही रक्कम थेट खात्यामध्ये जमा केली जाणार आहे. पेन्शनधारकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता बँकेशी संपर्क साधावा. या निर्णयामुळे निवृत्त वेतनधारकांच्या जीवनमानामध्ये मोठा सकारात्मक बदल आता घडून येणार आहे. जर तुम्ही पेन्शनधारक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आता म्हणावी लागेल. पेन्शनधारकांच्या सर्व मागण्या मान्य झाल्यामुळे आता आर्थिक स्थैर्य मिळणार आहे. सर्व पेन्शनधारकांनी संबंधित सरकारी कार्यालयाकडे विचारणा करून आपल्या लाभाची खात्री करून घ्यावी. केंद्र आणि राज्य सरकारच्या या संयुक्त निर्णयामुळे निवृत्त वेतनधारक किंवा पेन्शनधारकांचा संघर्ष यशस्वी आता झाला आहे. बघा, तुमचा जो का संघर्ष होता की तुम्हाला पेन्शनमध्ये वाढ मिळावी, तो निर्णय आता सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आला. आता बघा, पुढील निर्णय देखील जाणून घेणं महत्त्वाचं आहे. बघा, 5वी मागणी सुद्धा सरकारच्या माध्यमातून मान्य करण्यामध्ये आता आली आहे. म्हणजे की बघा, 5वी मागणी म्हणजे BP, शुगर सारख्या आजारांवरील बघा औषधे व गोळ्या मोफत देणे. बघा, आरोग्य सेवा अत्यंत महत्त्वाची असून या 5व्या मागणीमुळे आता सर्व ज्येष्ठ नागरिकांना मोफत गोळ्या उपलब्ध होणार आहे. कोणत्याही प्रकारच्या तांत्रिक अडचणी असल्यास जिल्हा प्रशासनाकडे तक्रार नोंदवण्याची सोय केली आहे. सर्वांनी याचा लाभ आता घेतला पाहिजे. बघा, सरकारच्या माध्यमातून निर्णय आता घेण्यामध्ये आला आणि या ठिकाणी पेन्शनधारकांना आता गोळ्यासुद्धा मोफत दिल्या जाणार आहे, ते पण सरकारी दवाखान्यांमध्ये. तुम्ही जर पेन्शनधारक असाल किंवा निवृत्ती वेतनधारक असाल तर तुमच्यासाठी ही अतिशय महत्त्वाची बातमी सरकारच्या माध्यमातून आता देण्यामध्ये आली. हो पेन्शनधारकांनो, सरकारच्या माध्यमातून निर्णय आता घेण्यामध्ये आले आहे आणि या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे की लक्षामध्ये ठेवा, 25 तारखेपासून याची अंमलबजावणी सुरू होईल. आणि जर तुम्हाला ही बातमी आवडली असेल तर आताच्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूचा बेल नोटिफिकेशन घंटा क्लिक करून ऑलवरती सेट करा, म्हणजे की अशाच महत्त्वाच्या इतर नवीन बातम्या तुम्हाला सर्वात अगोदर पेन्शनबाबत मिळत राहतात. ही होती मोठी खुशखबर. धन्यवाद.